साडी चेंज केली आणि परत स्वयंपाकाला लागले, कारण त्या साडीमध्ये सुचतच नव्हतं काही. तसं तर मी साडीमध्ये करू शकते स्वयंपाक वगैरे, पण अशी सिंपलवाली पाहिजे. चांगली साडी असली की मग काही सुचत नाही, म्हणजे काही करावंच कळत नाही. मी तर थोडा वेळ स्टार्ट केलं होतं त्या साडीमध्ये, म्हटलं करूया, कारण ती पण अशी काही जास्त जड किंवा फुगणार वगैरे नव्हती, सॉफ्ट होती. तरी पण नाही सुचत असल्या काठपदर साड्यांमध्ये, काहीच काम सुचत नाही. त्या साड्या म्हणजे घालून नुसतं बसायचं काम करायचं. आणि नंतर ड्रेसच घालायला घेतला होता, पण म्हटलं गुढीपाडव्याचा सण आहे तर घालूया आज दिवसभर साडी, कारण इतक्या साड्या आपण घेतो, जे नवीन दिसेल, जे छान दिसेल, जे ट्रेंडिंग येईल ते, आणि घालतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं अशा सणासुदीच्या दिवशी तरी मी तर घालत असते तशी, सण वगैरे काय असलं की, पण सिंपलवाली पाहिजे. जास्त हेवी साडी किंवा काठपदर साडीमध्ये काही सुचत नाही. तर चला, आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे, आता थोडंसं बाकी आहे, म्हणजे तळण वगैरे करून घ्यायचं आहे, आमटी फोडणीला घालायची आणि पोळ्या. तर आता इथे ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं की मला तर ना खूप म्हणजे खूप जास्त पंचायत येते, कारण घरात आहेत एकूण 2.5 माणसं म्हणता येईल असं, म्हणजे आम्ही दोघं आणि परी छोटी. तर ती खाते, म्हणजे तिला आवडते पोळी, पण ती किती खाणार आहे, एक पोळी खाऊन खाऊन जास्तीत जास्त. आणि मी पण एक, आणि हे ना तर बळबळ घालावी लागते, कारण पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचं म्हणलं की ह्यांचं चालू होतं काहीतरी काहीतरी, म्हणजे थोडं कर, करूच नको, दुसरं काहीतरी कर, केलंच पाहिजे का, असं तसं. तर ज्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आवडत नाही त्यांचं हे असंच असतं. तर म्हटलं आता वर्षाचा पहिला सण आहे, आणि त्याचबरोबर उद्या ना स्वामी समर्थांचं हे पण आहे, तर आपण म्हणजे उद्या पण नैवेद्यासाठी होईल म्हटलं स्वामींना, म्हणून मी घातलं होतं पुरण, आणि मग थोडेसे 4-5 पोळ्या केल्या. आणि इथे ना मी जे कुरडया बनवलेल्या आहेत आत्ताच नवीन फ्रेशवाल्या, तर त्या तळून बघत होते, आणि ती थोडंसं तुम्हाला जवळून दाखवत होते कशी उमटली आहे काय वगैरे. कालचा व्हिडिओ होता स्वयंपाक करताना थोडासा शूट केलेला. तर कसा वाटला हा व्हिडिओ, आणि माझी नवीन असलेली कुरडई पांढरी शुभ्र झाली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा.